लग्नानंतरचं आयुष्य अंतिम भाग. उद्या 14 फेब्रुवारी होती. सर्व तयारी होतच आली. माझ्या वडिलांनी खूप तयारी केली. मोठा मंडप टाकला, बँड बाजा लावला. जेवणामध्ये पनीरची भाजी, पराठा, मसाला भात, पापड, गुलाबजामुन, मिरचीकट पकोडे आणि आपलं नॉर्मली काकडी, कांदा, लिंबू. आहेर आणलं सर्वांसाठी. तेवढ्यात माझ्या वडिलांना फोन आला. मुलाचा मोठा भाऊ बोलत होता, आम्ही उद्या सकाळी निघतो. आम्हाला येण्यासाठी 2.5 तास लागतो फक्त. आणि आमच्याकडचे 40 ते 50 लोक असतील. माझे वडील हो म्हणाले. त्यांचं थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवून दिला. तसं माझ्या वडिलांनी घरात सर्वांना सांगितलं, कारण सर्व एकाच जागी होते. कारण ताईच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमामध्ये पूर्ण रात्रच गेली. 12 वाजले होते झोपायला. मला माझ्या मोठ्या ताईने सांगितलं, तू लवकर झोप, नाहीतर चेहरा खराब दिसेल. पण अजून माझी मेहंदी काढायची बाकी होती, कारण ऑफिसमुळे मला वेळच मिळत नव्हता. मग झोपण्यापूर्वी माझ्या आत्याच्या मुलीने काढली थोडी आणि मी झोपले. बाकी माझे आईवडील, घरातले मोठे सर्व कामात व्यस्त होते. सकाळ झाली आणि माझी आई आमच्या रूममध्ये आली आणि सांगत होती, पाहुणे निघाले, 11पर्यंत पोहोचतील. हिची तयारी करा लवकर. तसं आम्ही सर्व बहिणी उठलो, फ्रेश झालो आणि चहा नाश्ता घेतला. सर्वांनी आंघोळी झाल्या. माझ्या मोठ्या ताईचं पार्लरचं कोर्सेस झाल्या, त्यामुळे तिने माझा मेकअप करायला घेतला. तेवढ्यात माझ्या मैत्रिणींचे मला फोन आले. मी त्यांना घराचा पत्ता दिला आणि सर्वजणी जमल्या. माझा मेकअप वेळेत पार पडला. नंतर आम्ही सर्वांनी फोटोशूट केला. त्याचबरोबर गप्पा झाल्या. माझं घर असं पाहुण्यांनी आणि भावकींनी गच्च भरलं. आमची भावकी खूप मोठी आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला बोलावलं. 70 ते 80 लोक होते. भावकीचे आणि माझ्या घरचे 30-40 असतील. सर्व रूम फुल झाल्या होत्या. पाहुणे पण पोहोचले होते. त्यांना रूम दिला, त्यांचा नाश्ता झाला आणि सर्व मंडपात आले. पंडितजीनेच तयारी सुरू केली. मंडपात बँड वाजत होता. तेवढ्यात मला बोलवलं आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत गेले. खूप साधा मेकअप केला होता. लाल कलरची पैठणी, गळ्यात छान असा नेकलेस. मला बांगड्या खूप आवडतात, म्हणून हातभर हिरव्या कलरच्या बांगड्या आणि त्यामध्ये छान मोत्याचे गोट घातले. कारण ताईचं लग्न पण होतंच ना. अंबाडा घातला, त्याला मोगऱ्याचा गजरा लावला. रूप खुलून दिसत होतं. मंडप पाहुण्यांनी गच्च भरलं होतं. जिकडे नजर गेली तिकडे पाहुणेच होते. मी जसं आले तसं बँड वाजायला चालू झाला. मला चौरंगावर बसायला सांगितलं. माझं औक्षण केलं. मुलाकडच्यानी 5 बायका होत्या. त्यांच्याकडच्या 1-1 जण येत होतं आणि औक्षण करत होतं. सर्वात आधी माझ्या मोठ्या जाऊने केलं. त्यानंतर बाकी बाया आल्या होत्या. त्यानंतर मला साडी, बांगड्या, मेकअपचं सामान दिलं आणि नंतर मला साडी बदलण्यासाठी सांगितलं आणि नंतर आमच्या दोघांना बोलवून अंगठीचा कार्यक्रम पार पडला. जेवण झालं आणि त्यानंतर आमच्या दोघांचा फोटोशूट झाला. सर्व कार्यक्रम आनंदात पार पडला आणि पाहुणे गेले निघून. साखरपुडा झाला आणि माझं समोरचं सर्व आयुष्यच बदलून गेलं. प्रत्येक मुलीचं बदलते, पण काहीचं चांगलं होते, काहीचं वाईट. लग्नानंतर तर मुलगी जशी त्यांचीच होऊन जाते. मुलींना खूप ऐकून घ्यावं लागते, त्यांच्या मनासारखं वागावं लागते, त्यांच्या खुशीसाठी जगावं लागते. माझा साखरपुडा झाला आणि दुसऱ्या दिवशी ताईचं लग्न होतं. त्या तयारीमध्ये सर्वजण होते. तसं मी माझ्या होणाऱ्या मिस्टरांना सांगितलं होतं, तुम्ही लग्नाला या, कारण त्यांच्या पूर्ण परिवारांना आमंत्रण होतं. ते तयार नव्हते, पण माझ्यामुळे आले. मी छान तयारी करून त्यांची वाट बघत होते. ते आल्यानंतर दुसऱ्या बाजूने बसले आणि मी दुसरीकडे बसले. ताईसोबत राहायचं होतं मला, पण माझ्या सासरचे माणसं आले होते, त्यामुळे मी माझ्या सासू आणि जाऊसोबत बसले. तेव्हा मला तिथे पहिल्यांदा असं वाटलं, हे लोक कसे आहेत, एका छोट्या गोष्टीचा तमाशा करताय. काय झालं होतं, माझ्या वडिलांनी मुलासाठी जी रिंग घेतली होती ती थोडी छोटी झाली. त्यावरून सासू बोलायला लागली, आम्ही कशी तुझ्यासाठी बरोबर रिंग आणली, आता तुझ्या वडिलांना सांग मोठी करून आणायला. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची पद्धत जी होती ना, ती मला अजिबात आवडली नव्हती. असं वाटलं होतं किती लालची आहेत ते. आणि माझा स्वभाव असा आहे, मला लगेच राग येतो. त्यांच्या बोलण्याची पद्धत बघून मला खूप राग येत होता. असं वाटत होतं बोलावं आत्ता. मी काही बोलणार. तेवढ्यात माझ्या वडिलांनी मला स्टेजवर बोलावलं आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनाही बोलवलं. सर्वांसमोर अनाउन्समेंट केली.
माझे वडील सांगत होते, हे आमचे नवीन जावई. सर्वांना खूप छान वाटत जोरात टाळ्या वाजवल्या. त्यावेळेस माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि मला माझ्या सासूने बोललेलं मी त्यांना नाही सांगितलं. मी परत माझ्या सासूकडे जाऊन बसले. खूप प्रेमाने आई आई, ताई ताई करत बोलत होते. खूप गप्पा झाल्या आणि लग्न लागलं ताईचं. चला आपण जेवण करून घेऊ, असं मी माझ्या सासूला बोलले आणि आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी गेलो. कारण त्यांना निघायचं होतं लगेचच. माझे आई वडील दोघेही त्यांना बोलत होते. नवीन संबंध झाला होता तर ओळख करून देत होते. दुसऱ्या पाहुण्यांना बोलणं झालं आणि सर्व निघाले. तशी माझी इच्छा होती माझ्या मिस्टरांशी बोलावं, फोटो काढावं, पण सर्व मोठे होते त्यामुळे राहिलं बोलणंसुद्धा झालं नाही. आता ताईचं लग्न पण झालं. सर्व आपापल्या घरी निघाले. माझ्या सासरकडचे लोक पण निघाले. जाते वेळेस मी सर्वांचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनी पण सर्वांचं दर्शन घेतलं आणि ते सर्वजण निघाले. ताईला पण वाटी लावलं. आता वराड गावाकडे निघालं आणि फक्त आमची भावकी लग्न मंडपात होती. तसेच त्यामधले एक एक कमी होत होते. सर्व सामान आवरून सर्वजण घरी परतले. पाहुणे मंडळी अजून होते, बाकी दुसऱ्या दिवशी जाणार होते. त्याचमुळे घरात खूप गर्दी होती आणि सर्वांच्या गप्पा सुरू होत्या. मी पण ऐकत होते सर्व. तेवढ्यात माझा फोन वाजला. छोटीशी बेल होती. मॅसेज आल्यानंतर वाजते ना, अगदी तशीच. मी बघितलं. माझ्या मिस्टरांचा मॅसेज होता. मॅसेज पूर्ण न बघता चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. मी उठले आणि बाहेरच्या दिशेने निघाले. कारण घरात सर्वजण होते. त्यांच्यासमोर असं हसत बसले असते तर चांगलं नाही वाटत ना. मी बाहेर गेले आणि बाहेर गाद्या होत्या तिथे जाऊन बसले. तिथे पण एकांत नव्हता. कारण वडील, काका आणि बाकी सर्व भाऊ सामानाची भराभर करत होते. मी मेसेज ओपन केला आणि बघितलं. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नव्हता. कारण मुलीचं कसं असतं ना, थोडं जरी कोणी कौतुक केलं ना, त्या खूप खुश होतात. तसंच माझं पण झालं होतं. मी मेसेज बघितला आणि त्यात लिहिलं होतं, आज खूप भारी दिसत होती तू. नेसलेली साडी तुला खूप खुलून दिसत होती. तुझा तो साधा मेकअप अगदी मला घायाळ केलं. लग्नात कमी आणि तुझ्यावरच जास्त लक्ष होतं माझं. खूप वेळेस वाचला मी ते मेसेज आणि नंतर थँक्स म्हणून मेसेज पाठवला. लगेच समोरून रिप्लाय आला, फक्त थँक्स. बरं मॅडम, थँक्स तर थँक्स. आता काय म्हणायचं मला कळत नव्हतं. तरीसुद्धा काहीतरी बोलायचं म्हणून मी त्यांना विचारलं, पोहोचले का सर्वजण तुम्ही? समोरून उत्तर आलं, नाही अजून वेळ आहे. मला तर खूप कंटाळा येतो आता प्रवास करायचं, पण काय करणार, तिथे तुझ्या घरी कसं थांबणार? काय हरकत आहे, आजचा दिवस थांबायचं असतं, असं मी बोलले. नको बाबा, कशाला उगाच. आणि असं पण मी या घरचा जावई झालो आणि सासरवाडीत राहायला चांगलं नाही वाटत, असं ते म्हणाले. बरं असो, चल आपण नंतर बोलू, कारण आता चार्जिंग खतम झाली. बाय. मी पण बाय केलं आणि आराम करायला गेले. कारण दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस होतं. दिवस आता असेच जात होते. बघता बघता 3 महिने झाले आणि आता मुलाकडचे पण खूप घाई करायला लागले. आम्हाला 1 वर्ष थांबायचं होतं, पण लग्नाला हो नाही म्हणत लग्न करायचं ठरवलं. अगदी जवळची तारीख ठरवली. काहीच तयारी नाही. आम्ही मुलीकडचे म्हणाल तर सर्वांना माहीत आहे मुलीच्या आईवडिलांना किती काही करावं लागते. मुलीला तिचा पूर्ण संसार द्यावा लागतो तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. पण तसं काहीच केलं नाही. लग्न तर लवकर करायचं नव्हतं. मी सांगितलं होतं दिवाळीला करू, पण घरातले मोठे ऐकत नव्हते. माझे वडील त्यांना सांगत होते, आत्ताच घरी लग्न झालं असल्यामुळे मोठमोठे अनुदान काही देऊ शकत नाही. जर तुम्हाला आत्ता पाहिजे तर आपण लग्न लांबणीवर घालू. पण मुलाकडचे असे बोलत होते जसं त्यांना काहीच नको. आणि नंतर सर्वांचे गुण दिसायला लागले. जसं जसं लग्न जवळ येत होतं तसं तसं त्यांच्या मागण्या वाढल्या. मुलाची आई आणि भाऊजय त्यांना खूपच घाई होती. पण मुलगा म्हणाला, मला हे काहीच नको. आणि मुलाच्या बोलण्यावर माझ्या वडिलांनी विश्वास ठेवला आणि लग्नाला तयार झाले. कारण मला मुलासोबत संसार करायचा होता. त्याच्यासोबत आयुष्य काढायचं होतं. मुलींना सर्व माहीत असते. त्या कमजोर नसतात. त्यांच्यात खूप सहनशीलता असते. अत्याचार फक्त त्या आपल्या वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी सहन करतात. पण त्यांनी जर एकदा ठरवलं तर खूप काही करू शकतात. आणि मला त्यांच्यावर विश्वास होता. घरात तयारी सुरू झाली. लग्नाची तारीख 30 जून काढली आणि आमचं खूप थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.
धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा व चॅनलवर नवीन आले असाल तर K3 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.